सह्याद्रीच्या डोंगर रांगा लांबून जेवढ्या सुंदर दिसतात, जवळ गेल्यावर तेवढ्याच त्या रौद्र आणि थरारक अनुभव देणाऱ्या असतात. महाशेज घाटाच्या परिसरात वसलेलं मोरुशी गाव आणि या मोरुशी गावात अगदी डौलदारपणे उभा असलेला हा सुळका, 90 अंशापेक्षा जास्त झुकलेला हा रौद्र आणि थरारक अनुभव देणारा मोरुशीचा भैरवगड. चला तर मित्रांनो, आज एक्सप्लोअर करूयात मोरुशीचा भैरवगड. तर गाईज, तुम्हाला हे बघून अंदाज आलाच असेल आपण आज काय करणार आहे. तर सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण एक्सप्लोअर करणार आहेत मोरुशीचा भैरवगड, जो की महाराष्ट्रातला सगळ्यात डेंजर आणि थ्रिलिंग फोर्ट आहे. उन्हामुळे आम्ही सकाळी लवकर ट्रेक चालू केला आहे. 6:30 वाजता ट्रेक चालू केला आहे. गरमीचा खूप जास्त त्रास होतो, त्याच्यामुळे आम्ही हा लवकर ट्रेक चालू केला आहे. आता मस्त फ्रेश वातावरण आहे, थोडीशी थंड हवा येते, तरी पण घाम खूप आला आहे, कारण पूर्ण चालत राहावं लागते. तुम्ही पाहू शकता आता आपल्याला मागे थोडाच राहिला आहे, तरी अजून एक पॅच खूप अवघड आहे. म्हणजे जागेवर असा वरती आहे, त्याला खूप दम लागणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात 6 ते 7 भैरवगड आहेत. त्यातले 2 प्रसिद्ध आहेत, एक शिरपुंजीचा भैरवगड आणि एक हा मोरुशीचा भैरवगड. तर ह्या मोरुशीचा भैरवगडचं बेस विलेज हे मोरुशी आहे, त्याच्यामुळं ह्याला मोरुशीचा भैरवगड असं नाव पडलं आहे. तर मोरुशी गाव हे नगर कल्याण हायवे टच आहे. एवढं असं आतमध्ये नाही आहे. गुगल मॅपने सहज आपण मोरुशी गावात येऊ शकता. आणि मोरुशी गावापासून तर किल्ल्याच्या बेसपर्यंत खूप सिंपल ट्रेकिंग आहे. 1-1.5 तासाची ट्रेकिंग आहे, पण अशी चढावरती आहे, त्याच्यामुळे खूप घाम वगैरे येतो आहे. जरी तुम्ही ट्रेकिंग करत असताना तर तुम्ही सकाळी लवकर ट्रेक सुरू करा, जेणेकरून तुम्हाला उन्हाचं अजून त्रास होणार नाही. आम्ही पण सकाळी 6:30ला ट्रेक चालू केला आहे आणि आत्ता 1 तासाची ट्रेकिंग केली आहे. थोडा राहिला आहे, पण किल्ल्याच्या बेसनंतर जो पायऱ्यांची वाट चालू होते ती खूप रिस्की आहे. 90 डिग्रीपेक्षा जास्त इन्क्लाइन हा किल्ला आहे. 95 डिग्री इन्क्लाइन आहे, त्याच्यामुळे पायऱ्या चढताना जर मागं बघितलं तर खूप म्हणजे असं चक्कर आल्यासारखं होतं. आणि त्याच्यानंतर एक पॅच आहे, तो खूप रिस्की आहे, त्याला हार्नेस आणि रोपची मदत घ्यावाच लागते. त्यामुळे कोणी इथं विदाऊट सेफ्टीचं येऊ नका. पूर्णपणे इथं लोकल गाईड घ्या. खाली बेस विलेजमध्ये आपल्याला सपोर्ट करणारे खूप लोक आहेत, त्यांचा नंबर मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या सपोर्टनेच ह्या किल्ल्यावरती या, कारण खूप रिस्की आहे. विदाऊट सेफ्टी आपण वर जाऊ शकत नाही, कारण त्या पायऱ्या आहे त्या काही ठिकाणी तुटलेल्या आहे आणि तिथून आपल्याला हार्नेस आणि रोपची मदत लागतेच. त्याच्यामुळं हा खूप थ्रिलिंग ट्रेक असणार आहे. पूर्ण वाट लागली आहे, पूर्ण घामाने ओला झालो आहे आणि तसा स्ट्रेट रस्ताच नाही आहे. पूर्ण बेस विलेजपासून तर पायथ्यापर्यंत म्हणजे कंटिन्यू असं वरती चढायचं आहे, त्यामुळे खूप जास्त घाम वगैरे येतो. आणि जर तुम्ही पावसाळ्यात येणार असाल तर तुमच्याकडे एक स्टिक आणि शूज प्रॉपर असले पाहिजेत, कारण हा बघू शकता पावसाळ्यात हा रस्ता खूप स्लिप होतो, आपण पडण्याची चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे प्रॉपर सोल असलेले शूज, एक स्टिक, प्रॉपर सेफ्टी घेऊनच आपण या किल्ल्यावरती या. आणि थोडंसं वरती आल्यानंतर हे डोंगर वगैरे, इथून खूप सुंदर असा नजारा दिसतोय.
दीड तासाची ट्रेकिंग केल्यानंतर आपण एका सपाट जागेवरून पोचलो आहे. इथपर्यंत येऊस्तोवर टोटली स्ट्रेट आपल्याला चढावं लागत होतं आणि आता आपण ह्या लोकेशनला येऊन पोचलो आहे. तुम्ही पाहू शकता मागे भैरवगड दिसतोय आणि इकडे सगळं मस्त धुकं वगैरे ढग येऊन डोंगरांना आदळते. एकदम मस्त नजारा झाला आहे. आणि इकडे मागे आम्हाला टेक्निकल सपोर्ट करणारे 2 लोक पण आम्हाला येऊन भेटलेले आहेत. तर आता मागं भैरवगड आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्याकडे पाहूनच भीती वाटते. पण चला ट्राय करू वरती चढायचं आपण. हे हालते रे गटगट. काय गड? हा तुमचे डोळे बिलते. मित्रांनो पाहू शकता इथं आल्यानंतर असं वाटतंय इकडं पडते की काय. डेंजर आहे, बेकार हलवणार आहे. आता तर खरं थ्रिलिंग पॅच चालू झाला आहे. चला तुम्हाला दाखवतो अजून. चार कदम बस 4 कदम असं म्हणत म्हणत 2.5 तास ट्रेकिंग केली. अजून पायथ्यापर्यंत नाही पोचलो आणि अजून खरा थ्रिलिंग बाकी आहे बाबा. नाद ट्रेक होणार आहे आजचा. आभाळ पण मधून मधून येते, सूर्याला लपवते, वातावरण मस्त फ्रेश होते. अजून माझी येते ड्रोन शॉट पण भेटला, अजून घ्यायचे. फायनली 1.5 तासाचा ट्रेक म्हणता 2.5 तासात आम्ही प्रॉपर गाड्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. ह्या इथून पूर्ण कातळ काढत आलो होतो आहे आणि 2.5 तासानंतर आम्ही ह्या गाड्याच्या प्रॉपर पायथ्याशी आलो आहे. यातून तुम्हाला एकच सजेस्ट करेन की मान्सूनमध्ये हा जो खालचा पॅच आहे ना, मान्सूनमध्ये तो अशक्य आहे करण्यासारखा. करता येणार नाही कारण पूर्ण मातीचा रस्ता आहे, खूप स्लिपरी रस्ता आहे. इथून पुढे येऊ शकतो पण इथपर्यंत यायला खूप मेहनत लागते. पायऱ्या नाही आहे, दगड आहे आणि मान्सूनमध्ये ते अजून चिपचिप होते. आता आपण कडेकडेने जातो आहे. इथे पण रस्ता नाही आहे, इकडे थोडंसं असं पकडत सावकाश जावं लागते. आणि या इथे वरती एक टाकं आहे पाण्याचं, तुम्हाला दिसत असं का नाही माहिती, पण इथे वरती टाकं आहे, लांबून दिसते. आणि आपल्याला असा थोडा अर्धा सर्कल मारून त्या साईडने जायचे. त्या साईडने आपल्याला वरती स्टेप्स आहे वरती जायला. तिथून आपण रोप आणि हार्नेसच्या मदतीने वरती चढणार आहे. पण इथपर्यंत येऊस्तोवर खूप बेकार हालत झाली कारण पूर्ण स्ट्रेट होतं आणि जो खालून आम्ही म्हणत होतो 1.5 तासात वरती जाऊ, पण नाही, 2-2.5 तास लागतात. त्यात पण खूप स्लिपरी रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता मला वरतीचा असं पूर्ण स्ट्रेटपेक्षा इकडं थोडासा कललेला आहे. हा असं वाटतंय की अंगावर येते की काय. मागं आपल्या भैरवगड दिसतोय आणि तिथून हा जो नगर कल्याण हायवे एकदम नागबडी वाट इतकी क्लास दिसते इथून. त्याच्यावरून लाल पऱ्या जाताना दिसतात. खूप खतरनाक व्ह्यू आहे आणि हा कातळकाडा तुम्ही बघू शकता जाग्यावरती आहे. इथून आपल्याला स्टार्ट करायचे आता थ्रिलिंग ट्रेकिंग. हे बघा धुकं वगैरे. अजून काय पाहिजे यार. सह्याद्री कधीच नाराज करत नाही आम्हाला. आमचे फ्रेंड्स म्हणत होते आता नका जाऊ, मान्सून झाल्यावर जा, काय हिरो नसेल. पण हे नजारा बघितल्यानंतर अजून काय पाहिजे. अजून खतरनाक. तर थोडं वरती आल्यानंतर आपल्याला ती गुफा दिसते.
हे पाण्याचं टाकं आहे का गुफा आहे का टेहाळणी करण्यासाठी एक अशी गुफा खोदलेली आहे हे माहीत नाही, पण बहुतेक टेहाळणी करण्यासाठीच, कारण इकडून माळशेज घाट पूर्ण दिसतोय. त्याच्यामुळे ते पहारा देण्यासाठी इथे हा गुफा कोरलेली असावी. कारण पाण्याचं टाक्या असतं तर तिथं पाणी प्यायला जाता पण येत नाही, त्यामुळे ते उपयोगाने मला वाटते टेहाळणी करण्यासाठीच ती एक गुफा आहे. आणि इकडे समोर माळशेज घाटाचा पूर्ण इथून नजारा दिसतोय, त्यासाठीच ही गुफा कोरली असावी. आणि आता आपल्याला इथून ह्या रोपच्या साह्याने थोडंसं असं अजून पलीकडे जाऊन तिथून डायरेक्ट सरळ 95 डिग्रीत क्लाइम्बिंग करायची. चला, तिथून पहा रोप आधीच लावलेला आहे. आम्ही आणला आहे खालून, पोतो नाही लावला, पण हा आधीच लावलेला आहे. सोबत आम्ही रोप आणला त्याचं कारण का बरं, हा बघा खूप दिवसात झाला आहे आणि याच्याशी धागे निघलेले, म्हणजे हा कमकुवत झालेला आहे. त्याच्यामुळं आपण सोबत रोप घेऊन येणं खूप गरजेचं आहे. याच्यावर खूप विश्वास ठेवू शकत नाही, पण हा जरा उतरायचे म्हणून एवढा काही याला सपोर्ट द्यावा लागत नाही, त्यामुळं हाच ठेवला. येताना आम्हाला चेंज करावा लागणार हा रोप, खूप रिस्की आहे. ह्या इथे पण बघा खूप असे धागे निघलेले आहे, म्हणजे याच्यात काही राहिलंच नाही. हा कधी पण तुटू शकतो आणि आपला जीव धोक्यात जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण रोप कॅरी केला आहे. तर आपण आता करणार इथून स्टार्ट. हे बघा पूर्ण स्टेप्स खराब झालेला आहे आणि आपल्याला हा वरती चढायचं आहे. आणि हे आपल्याला टेक्निकल सपोर्ट आहे 2 दादा, यांचं नाव शिवराम आहे, यांचं नाव सोमनाथ. त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला मी स्क्रीनवर टाकतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो. तर हे थोडेफार चार्जेस गेलेले चालतील, पण पूर्ण सेफ्टी आपल्याला प्रोव्हाइड करतात हे. कारण हे वरती पायऱ्या खूप खराब झालेल्या आहे, त्याच्यामुळं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वेअर करतात. हार्नेस, हेल्मेट, सगळे इक्विपमेंट यांच्याकडे आहेत. आपण पण घालू. चला चला काढू नका. फक्त असा झालं झालं बोल्ट त्यांनी येईल ना, लावलंय, तू खोलू नको. बोल्ट येईल तेव्हाच अँकर काढायचा. लाव की. आता लावायचंच. एंकर फिट अभी चल रहे. तर इथून चेंज करायचं आहे आणि इथे लावायचं आहे पटकन. चेंज करावं इथं नको काढत, आमच्याला लावतो त्याला लावतो ती गाडी वरती चढावं लागतं त्याला पाहिजे. चल वरती चढ, दोरीच्या वर पाहिजे. ही खूप खूप रिस्की आहे. सगळी दोन आली. एंकर कसा सेट आहे. हार्नेस चेंज करावा लागतोय जागोजागी. तरी हा पॅच खूप मस्त आहे. कुल्फीतून आपल्याला एंटर व्हायचं आहे आतमध्ये. पैसा हा बघा खतरनाक. स्टिक द्यायची पूर्ण. हार्नेसमुळे खूप सपोर्ट भेटला आहे. अजिबात भीती नाही वाटत याची, नाहीतर खूप रिस्की होतं. पहा तुम्ही अजूनही काही 2-3 ग्रुपवर गेले ते विदाऊट सेफ्टी गेले ते. खूप रिस्की आहे. डेअरिंग केली तिथे जातं, पण नो रिक्स. अरे या ठिकाणी आपल्याला हे दुसरे इक्विपमेंट लावत आहेत.
डबल सेफ्टी. डबल सेफ्टी. पायऱ्या तुटलेले आहेत इथे. हा पॅच खूप अवघड आहे. हा पॅच शिवा एक दादा आपल्याला वरती खेचतायत. हा पॅच बघा पूर्ण इथं स्टेप्स गेलेले आहेत. येतं का? राईट आली ती घ्या ओके राईट पाहिजे वरच्या बारक्या स्टेपला घ्या राईटवाला पाय तिथे मागं तो पाय माग घ्या राईटवाला पाय घ्या बघा तो मागं घ्या राईटवाला पाय हां बारक्या स्टेप आहे हात इथे पकडा डाव्या पाय हां. इथे पाय वाव. खूप खतरनाक हा पॅच आहे. तसं तर आपल्याला काहीच करावं लागतं नाही, सगळे दादाच करतात. खूप सपोर्ट भेटतो यांचा. तसं जर एवढी सेफ्टी नाही आली तर खूप रिस्की आहे, कारण थोडा जरी इनबॅलेन्स झाला तर भाई डायरेक्ट खाली. आता आपण पाहू अजून एक जणाला ते कसे वर घेतात. शिवा दादा आहे, खूप सपोर्ट करतात. माग दोन्ही पाय घेतले वरती उभे राहा राईटवाली तर आहे राईटवाला राईट पाय तर बारक्या स्टेपला ते बारक्या राईटवाला पाय उजवा पाय. तिकडे खाली इथं हा इथं डाव पाय इथे पायाची खूप भारी, खूप हेल्प करतायत. आणि आता कुठं खाली घालून ठेवायचं डॉक्टर लागे दिली घातली एका ठिकाणी. मजा येते मित्रांनो थ्रिलिंग पॅच कंप्लीट करायला. असा अनुभव आयुष्यात खूप कमी वेळा भेटतो, त्यासाठी सह्याद्री द्यावं लागते. खतरनाक. फायनली आपण हे गडाच्या टॉपवरती आलो आहे. आणि या ठिकाणी वरती काय असं मंदिर वगैरे किंवा कुठले खोल्यांचे अवशेष नाही आहे. हा गड किल्ला फक्त एक टेहाळणी करण्यासाठी बांधलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथून त्या पलीकडे नानाचा अंगठा दिसतोय, इकडे जीवधन किल्ला आहे, इकडे हे MK म्हणजे अलंग मलंग आणि कुलंगची रांग दिसते, इकडे हरिश्चंद्रगडचा परिसर आहे, इकडे काळू वॉटरफॉल आहे, इकडे माळशेज घाट आहे आणि सह्याद्रीची रांग आहे. म्हणजे इथून पूर्ण नजारा दिसतोय. फक्त टेहाळणी करण्यासाठी बांधलेला हा गड आहे. हा वरचा जो भाग आहे तो खूप नॅरो आहे, एक अशी पाऊलवाट आहे एवढाच आहे. इकडे थोडंसं गेलं डायरेक्ट खाली आहे. आणि वरती आल्यानंतर इथून जो अख्खा परिसर दिसतोय खूप फ्रेश वाटते वरती आल्यानंतर. आणि मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ड्रोन शॉट. आणि हा ड्रोन शॉट झाल्यानंतर व्हिडिओ संपणार नाही आहे. जेवढा वरती चढायला हा थ्रिलिंग होता तेवढाच खाली उतरायला थ्रिलिंग आहे. त्याच्यामुळं खाली उतरायचा सुद्धा पॅच तुम्ही पाहून जा. रॅपलिंग करायचे आपल्याला पूर्ण अर्ध्यापासून सुद्धा खाली रोपनी खाली जायचे, पायऱ्याने नाही खाली जायचे. त्याच्यामुळे खाली उतरण्याचा सुद्धा थ्रिलर ट्रॅकिंग असणार आहे. त्याच्यामुळे लगेच तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू नका. खाली उतरताना पण खूप मजा येणार आहे आणि खूप खतरनाक व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. पण तोपर्यंत आता पाहूया आपण ड्रोन शॉट.
मित्रांनो आता आपण खाली उतरतोय आणि या ठिकाणून रॅपलिंग करायची आपल्याला डायरेक्ट तळापर्यंत. ते दादा आपल्याला अजून इक्विपमेंट लावणार आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, अजूनपर्यंत केलेला नाही, त्याच्यामुळे थोडंसं अवघड जाते. राहू दे ते राहू दे. ती पोरगी नाही, ना? तसं हा, नाही. तो व्हिडिओ. तसं नाही. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर. चल मग खाली इकडे धरू. ही कोणती रस्सी धरू? हे आपल्याला हँड ग्लोव्ज देत आहेत घासावा नाही म्हणून. प्रोटेक्शन देतं ते. आता हे उतरतंय अर्धा बाजू आपल्या वाचणारे, अर्धा बाजू वरच्या माणसाच्या. बकेटिंग टाईप मध्ये ते उतरवणार आहे. बहु बंदे हैं हम उसके. मला तर तोच सीन आठवतंय. हा? कोणतं धरू? इथं लेफ्ट हाताने पकडायचं, इथं राईट हाताने पकडायचं. इथं का? ही मध्ये ठेवा. इथून राईट उलट या हात वरच्या खाली, हा. रोप आहे ना एकाच साईडला ठेवायचे आणि मागे झुकायचा. ओम नमः शिवाय. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा, असं. आणि पायामध्ये 1-1.5 फुटाचं अंतर ठेवायचं. म्हणजे तुम्ही असे जवळ ठेवले का असं वर काढायचं, इकडे तिकडं. जवळ नाही पाय ठेवायचे, लांब ठेवायचे. लावले ना सगळे हा, व्यवस्थित. लांब. वर अंतर ठेव. पायामध्ये अंतर ठेवायचं. आता चला, जय भवानी, जय शिवाजी. मित्रा, पहिला गडी चाललाय आमचा. पायामध्ये अंतर ठेवा नाही तर पायमध्ये अंतर ठेव, लांब ठेव. एक पुढं एक इकडे. हा. हॅलो. खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. हे हँड ग्लोव्ज जर नसते ना पूर्ण हाताची सालटे निघले असते. हँड ग्लोव्ज खूप महत्वाचे. हो. ओके. हॅलो. तर मित्रांनो केलेलं आहे आपण फायनली हा ट्रेक कंप्लीट. वरती जाऊन पुन्हा खाली आलो आहे. खाली येताना खूप थ्रिलिंग होतं. फर्स्ट टाईम रॅपलिंग केली होती मी, त्याच्यामुळे जरा गडबड होतं, पण मजा आली. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.